नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोविंद हिबारे. शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा पेपर आहे कंबाईन प्रिलियम ग्रुप बी चा 2023चा. बरोबर आहे. याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये जे प्रश्न आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. प्रश्न फार सोपे होते, थोडेसे काही ट्रिकी होते. बरोबर आहे. प्रीच्या मानाने फार सोपे होते. चला बघूया पहिला प्रश्न. यावेळेस आयोगाने धक्का दिला होता, काहीतरी वेगळं एक्झाम्पल विचारण्याचा प्रयत्न केला होता. हे एक्झाम्पल याच्या आधी UPPSC, बिहार यासारख्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सीसॅट मध्ये खूप वेळेस बघितलं गेलं होतं आणि इथं हे डायरेक्ट जशास तसं उचलून टाकलेलं आहे. बरोबर आहे. आता जर बघितलं तुम्ही काय विचारलं होतं, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात, ह्या चौरसांची संख्या विचारली होती. मग आपण जर तसं पाहिलं तर आपल्याला काउंटिंग ऑफ डायग्राम हे टॉपिक कंपल्सरी आहे प्री आणि मेन्सला. त्यासाठी करायचं ट्रायंगल, स्क्वेअर आणि कुठला रेक्टँगल, या तिन्ही पद्धतीचे आपण काय करायचे, प्रॅक्टिस करून ठेवायचे थोडं थोडं. याला कसं सोडवायचं, 1 2 3 4 5 6 7 असे आडवे किती आहेत, 8 आहेत. असे उभे किती असणार आहेत, 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे. ज्या संख्या स्क्वेअर जर समप्रमाणात असतील तर काय होतं, शेवटची स्क्वेअर, बरोबर आहे, ओळीमधली शेवटची आणि या ओळीमधली शेवटची, त्यांचा जो अंक असतो त्यांचे काय होते, गुणाकार होतो. 8 8 64. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर या दोघांचा 7 आणि हे 7, 7 7 49. बरोबर आहे. या दोघांची बेरीज केली, पुन्हा 6 6 36, 6 6 36 अधिक 5 5 25 अधिक 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9 आणि बेदोनी 4 अधिक 1, या सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर किती येणार आहे रे, 204 येणार आहे. या सगळ्यांची बेरीज केली तर काय येणार आहे, 204 येणार आहे. काय करायचं आहे, बेसिकली शेवटचा रो मधला सगळ्यात शेवटचा अल्फाबेट, सगळ्यात शेवटचा नंबर आणि कॉलम मधला सगळ्यात शेवटचा नंबर, म्हणजे कॉलम मधला इंटू रो असं याचं कॉम्बिनेशन असेल. म्हणजे कॉलम मध्ये किती आहे रे, सगळ्यात शेवटचा 8 आहे आणि रो मध्ये किती आहे रे, तर 8च आहे. जर इथं 7 ची असली असती रो तर काय केलं असतं मी, 7 गुणवले 8 केलं असतं, 7 गुणवले 8 केलं असतं. क्लिअर आहे. इथं चौरस होता आणि बुद्धिबळाचा पट होता म्हणून 8 गुणवले 8 आलाय. या पद्धतीने याला सोडवायचं होतं. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न फार सोपा होता, वेगवेगळ्या लोकांनी याचं वेगवेगळं आन्सर दिलं. काय होतं, श्रेणीतील चुकीचं पद ओळखायचं होतं. 15 21 24 30 32 39 आणि 51. खूप लोकांना काहीतरी वेगवेगळ्या कल्पना याच्यामध्ये सुचल्या. ऑड इव्हनचं लॉजिक सहसा लावत नसतात. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये ऑड इव्हनचं लॉजिक लावत नसतात. ऑड इव्हनचं लॉजिक सगळ्यात रेअर लॉजिक आहे. त्याला काय करायचं, सेक्रेट म्हणतो ना आपण त्याला, जसं मग दैवी लॉजिक असं टाईपचं. बरोबर, त्या टाईपचं लॉजिक म्हणजे ऑड इव्हनचं लॉजिक असतं. मग ते सहसा लावायचं नाही. आयोग त्या गोष्टीला मान्यच करत नाही. मग कुठलं लॉजिकला थोडंसं डोकं लावायसारखा पेपर होता म्हणलं ना, काही गोष्टी होत्या ज्या खरंच सुंदर होत्या. पहिलं पण एक्झाम्पल सुंदर आणि हे पण एक्झाम्पल सुंदर आहे. काय लॉजिक होतं रे, बघा रे. 15चं 21 झालंय म्हणजे किती ऍड करावं लागले असते, 6 ऍड करावं लागले असते. मग हे 6 आले कुठून, तर 6 केलेत 1 अधिक 5 नी, 1 अधिक 5 नी, 1 अधिक 5 नी 6 केलेत. बरोबर आहे. मग 6, 15 आणि 6 21. मग 21चं 24 झालंय म्हणजे 3 केलंय, प्लस 3 झालंय म्हणजे काय केलंय रे, 2 अधिक 1 केलंय. मग 24 अधिक 30, 24चं 30 झालंय म्हणजे किती केलंय, प्लस 6 केलंय. आता लोकांना वाटू शकतं प्लस 3 प्लस 6 प्लस 3, पण ही सिरीज तुटते या इथे. बरोबर आहे, ही सिरीज तुटते इथे. बरोबर आहे. मग आन्सर तर या पद्धतीने 33 येतं. प्लस 3 जर केलं तर 30 आणि इथं प्लस 3 केलं तर 33. बरोबर, इथं 33 पाहिजे, पण लॉजिक होत नाही. बरोबर, लॉजिक होत नाही. मग 3 आणि 6, इथं पण 6 केलं तर येतंय, पण इथं करावं लागतंय 12. मग चुकीचं 51 असेल तर 51 तर ऑप्शन मध्येच नाहीये. मग कसं द्यायचं त्याला, मग काहीतरी लॉजिक लावून फायदा आहे का रे, नाही. उत्तर तर 32च आहे, उत्तर तर 32 आहे. मग लॉजिक पण व्यवस्थित लागलं पाहिजे. लॉजिक काय होतं, 6, इथं 6 कसं आलंय, 2 अधिक 4 6, म्हणजे हे 6 इथं आणले तर 24 मध्ये त्याला ऍड करून 30 बनवलेत. आता बघा रे, 30, 3 अधिक 0 किती, 3, 3चं किती झालंय, 33 झालंय. 3चं 33 झालंय, 30 अधिक 3 33. मग आता 3 आणि 3 किती, 6,
हे 3 अधिक 3 6, हे 6 इथं आणले 29 बनले. आता 3 आणि 9 किती? 3 अधिक 9 12, हे 12 इथं आणले 39 अधिक 12 51, 39 अधिक 12 51. या पद्धतीने याचं लॉजिक क्रिएट केलेलं आहे. उगाच काय ऑड इव्हनचं लॉजिक लाव, हे लाव, ते लाव करू नका. ऑड इव्हनचं लॉजिक सहसा लावायचं नसतं. क्लिअर आहे? नेक्स्ट, फाइंड द, तोच प्रश्न इंग्लिश मधून बघा रे. सोपा प्रश्न होता. सिलॉगचे मार्क तुम्ही जर तुमचे वेन डायग्राम चांगल्या पद्धतीने केले असतील आणि वेन डायग्रामने कसं सोडवायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या मास्तरने शिकवलं असेल तर हा फुकटचा मार्क असतो. चला बघूया. सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक बरोबर आहे. काय आहेत? शिक्षक कोण आहेत? तर कलाकार आहेत. कलाकार आहेत बरोबर आहे. काही कलाकार आनंदी राहतात. काही कलाकार आनंदी राहतात. सिंपलशी वेन डायग्राम, मिनिमम इंटरसेक्शन वाली. हे पॅटर्न जर तुम्ही शिकला असाल तरच बरोबर येतं मिनिमम इंटरसेक्शनचा. बर, आता हे झालं. आता याच्यावरून काय अनुमान चेक करायचे? सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व शिक्षक आनंदी राहतात का? काहीच संबंध नाहीये. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. मग असं मला फक्त एवढेच आहेत, बाकीचे तर आनंदी राहतात ते कलाकार थोडी आहेत. मग हे पण नाहीये. म्हणजे क आणि डो दोन्ही असतात. त्या आन्सर काय येईल? 3 येईल. एवढं सोपं होतं हे. बघा, पझल होता. मी म्हणलं होतं ना काही एक्झाम्पल खरंच सुंदर आहेत. त्या टाइप मधलं हे पण एक्झाम्पल आहे. ABCDEFG या भिंतीवर बसलेल्या आहेत. एका भिंतीवर बसलेले आहेत व त्यांची सर्वांची तोंडे पूर्वेकडे आहेत. त्यांची सर्वांची तोंडे कुठे आहेत? पूर्वेकडे. आता जेव्हा आपलं तोंड पूर्वेकडे असतं बरोबर आहे, ईस्टला असतं, तेव्हा हे असतं आपलं राईट आणि हे असतं आपलं लेफ्ट बरोबर. आता गणित वाचून घेतलं असतं पहिल्यांदा. आपल्याला शिकवताना काय शिकवतात माहिती आहे का? पहिली ओळ दिसली की सुरू करा त्यावेळेस पासून मांडायला. आपण बँकिंग करतोय का? SSC करतोय का? नाही करत आहे ना. मग आपण करतोय MPSC तर पहिल्यांदा वाचून घ्या काय म्हणताय ते बरोबर. वाचायला काय जाणार आहे? 10 सेकंद जाणार आहेत आणि सोडवायला 20 सेकंद जाणार आहेत. बस 30 सेकंद बस झाले एक्झाम्पलला. बघा रे, ABCDEFG हे भिंतीवर एका भिंतीवर पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहे. त्याच्याहून कॉन्सेप्ट क्लिअर झाला. C हा Dच्या तत्काळ उजवीकडे बसलेला आहे. पण कोण कुठं बसलेलं आहे? एंड माहित नाही आपल्याला कोण कुठल्या एंडला आहे. म्हणजे बसलेले कुठल्या रँकिंग नसणार आहेत रे? या किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे या रँकिंग न बसलेले असणार आहेत बरोबर आहे. या रँकिंग न बसलेले असणार आहेत. सिंपलची गोष्ट आहे बरोबर आहे. या रँकिंग न बसलेले असणार आहेत. बरं, C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. बरं असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. म्हणजे इथं D बसलेला असेल तर इथे इथं C बसलेला असेल. या पद्धतीने असेल बरोबर आहे. D इथं असेल तर C असे येतं. या पद्धतीने असेल. B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. आता कुठल्या टोकाला आहे माहितीये का आपल्याला? नाही बरोबर आहे. B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. म्हणजे याला बसून काही फायदा नाही. 2 पॉसिबिलिटी तयार होतात. मग 2 पॉसिबिलिटी तयार करायला आपल्याला कंबाईन मध्ये एवढा वेळ आहे का? नाहीये. आणि ते पण प्रीला एवढं कॉम्पिटिशन असतं ना? बिलकुल नाही. G हा E आणि F च्या मध्ये आहे. बघा रे, G हा E आणि F च्या मध्ये आहे. याचा पण आपल्याला माहित नाही कोणाचं, याच्याबद्दल काही संबंध नाही आपला आतापर्यंत. D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. दक्षिणेकडील टोकापासून, आता दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर कोण आहे? D आहे बरोबर आहे. आणि D च्या खाली कोण आहे रे? C आहे बरोबर आहे. आता काय म्हणतोय? आता पुन्हा हा उचलून घ्या, याला उचलून घ्या. B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. B हा अगदी टोकाला, या टोकाला बसवलं तर E ला बसवता येईल का? नाही येणार. मग B ला अगदी टोकाला बसवायचं आणि त्याच्या शेजारी E ला बसवायचं. आता या पॉइंटला घ्या. G हा E आणि F च्या मध्ये आहे. G हा E आणि F च्या मध्ये आहे. राहायला कोण बिचारा? A राहायला, त्याला इथं बसवून टाका बरोबर. तर G च्या उजवीकडे कोण बसले आहे? G च्या उजवीकडे कोण बसला आहे? F बसला आहे. G च्या उजवीकडे कोण बसला आहे? F बसला आहे. सबुरीनं काम केलं तर लगेच सुटल्या जाऊ शकत होतं. मग आता जर आपल्याला जर गडबडच करायची होती तर या वाचनात गडबड करायला पाहिजे होती. एक्झाम्पल सोडवताना ना, प्रीचे उदाहरण सोडवताना 36 सेकंदाचा क्वेश्चन असतो बरोबर आहे. एक्झामिनरला, पेपर सेटरला पण सांगितलेलं असतं 36 सेकंदाच्या हिशोबाने सेट कर बाबा. मग तो तुमचा स्मार्टनेस बघतो. बुद्धिमत्तेचा पेपर आहे, स्मार्टनेस बघणारच तुमचा. मग स्मार्टनेस बघितल्यानंतर त्याला कळतं की बाबा हे पोरग काय याच्यात आहे. जर तुम्ही इथं जर टाइम लावला, हे वाचत टाइम, तुम्ही हे जर सोडवत पहिल्यांदाच याची मांडणी केली, डबल कोटेशननी सोडवायला सुरुवात केली की झालं मग तुमचं कल्याणच आहे आपलं बरोबर आहे. मग ते सुटत नाही आपल्याला. चला नेक्स्ट एक्झाम्पल कसं सोडवायचं बघायचंय. सगळ्यात सोपं एक्झाम्पल होतं. याला काय म्हणतो आपण? रेफरन्स कॅलेंडरची सेकंड टाइप म्हणतो. डे आणि मंथ डिफरंट, इयर सेम
डे अँड मंथ डिफरंट, इयर सेम. सगळ्यात सोपं टाईप होतं. 2016 म्हणजे लीप वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन किती असतो रे? 21 जून. बरोबर आहे, 21 जून. आणि त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिवस किती? 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. बरोबर आहे. विज्ञान दिनी कुठला वार होता? आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी आहे. मंगळवारी आहे. बरोबर आहे. तर 28 फेब्रुवारीला कुठला वार होता? पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस एक 28 फेब्रुवारी आहे. फेब्रुवारीचे राहिलेले दिवस 29 फेब्रुवारी होता. लीप इयर आहे म्हणून 29. फेब्रुवारीचा 1. मार्च किती? 3 ऑड डेज. 31 डिवाइड बाय 7 केल्यावर किती येईल? 3 येतं. एप्रिल किती ऑड डेज? 30 डिवाइड बाय 7 2. मे किती ऑड डेज? 3. कारण काय? आता कोणी कॅल्क्युलेटर याच्याने करत असेल ना कोडनी, तर थांबवा बरं का. कोडनी जर तुम्ही कॅलेंडरचे प्रिव्हियस इयर बघितले असतील ना, तर कोडनी करणाऱ्यांचा ना फार वाटोळ केला आयोगाने. त्या कोडनी करतात ना जे, त्या कोडनी करणाऱ्याचं फार वाटोळ केलं. तुम्ही जर प्रिव्हियस इयर बघून काढत असाल तर कोडनी एकही एक्झाम्पल सुटत नाही. मग एखाद दुसरं असं असेल तर सुटतं. बाकीच्याला मेन्सला जर गेलात तर कोडनी करणाऱ्याचं वाटोळच केलेलं आहे. बघा, मे जून चे किती लिहू? 21 ला 0. बरोबर आहे. म्हणजे बघा रे, 3 आणि 4 4 आणि 2 6 आणि 3 9 9 झाले. 9 डिवाइड बाय 7 रिमाइंडर 2. म्हणजे जूनची तारीख दिलेली आहे, फेब्रुवारीची तारीख काढायची. वजा 2 केलं तर रविवार आन्सर येईल. बरोबर आहे, रविवार आन्सर येईल. आन्सर संडे. क्लिअर आहे? आन्सर संडे. बघा, चला, सिरीज मस्त होती. खालीलपैकी कोणती संख्या मालिकेची राहणार नाही? चला सांगा रे, कुठली संख्या राहणार नाहीये? 5 आणि 3 8, 8 आणि 5 4 आणि 1 5. चला सॉल्व करा. जस्ट अ सेकंड. आवाज येतोय नीट? ठीक आहे. चला बघूया काय लॉजिक होतं. फार सिंपल लॉजिक होतं. यापैकी बघा रे, काहीतरी वेगळं देण्याचा आयोगाचा सततचा प्रयत्न असतो. नवीन टाईप काय? असा प्रश्न याच्या आधी विचारलेला नव्हता, यांनी आता टाकून दिला. काय केलं? एक मालिका दिली, अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या या मालिकेची राहणार नाही म्हणून विचारलाय. बरोबर आहे. राहणार आहे का? नाही. राहणार नाही, येणार नाही अशी विचारली आहे. मग बघितलं तर यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे? +1 चा. यांच्यामध्ये +3 चा. यांच्यामध्ये +5 चा. +1 +3 +5. मग पुढे पण चालतोय का? नाही. इथं ब्रेक होतोय. +1. मग इथं +3. 14 आणि 3 17. 17 आणि 5 22. मग याच पद्धतीने पुढे जायचं आपल्याला. मग +1 नी काय होईल रे? 23 होईल. बरोबर आहे. +3 काय होईल? 26 होईल. +5 किती? 31 होईल. 26 आणि 5 31. मग पुन्हा बरोबर आहे. +1 32. त्यानंतर +3 35 आणि +5 किती होईल? 40. बरोबर आहे. म्हणजे कुठली संख्या येणार नाही विचारलंय. 31 येते का? येते. 32 येते का? येते. 33 येते का? नाही येत आहे. 35 येते का? येते. म्हणजे आन्सर काय? 33. आन्सर काय? 33. काहीतरी वेगळं विचारलं होतं. बघा रे, हा पण प्रश्न आतापर्यंत म्हणत होतो की अल्टरनेट लॉजिक वर किंवा अल्फाबेटिकल लॉजिक वर सहसा प्रश्न विचारला जात नाही. अल्फाबेट कोणी शिकवतच नाही आपल्या इथे. बरोबर आहे. महाराष्ट्रात कोणी आपला अल्फाबेट शिकवतच नाही. पण त्या अल्फाबेटला विचारायला त्यांना वाव फार मोठा आहे. मग येणाऱ्या काळात पण अल्फाबेटवर जर आले प्रश्न तर तुम्हाला काही आश्चर्य वाटू नये. बरोबर आहे. काय अल्फाबेटचं लॉजिक काय? याने काय म्हणतात? युनिफाईड अनआयडेंटिफाईड या शब्दाचे सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली असता तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील असं म्हणलंय. मग काय रे, त्याला आपल्याला वर्णमालेनुसार लावायचं आहे. ए बी दिसतंय का नाही? सी दिसतंय का नाही? डी दिसतंय. डी इथं एक दिसतंय, डी इथं एक दिसतंय, म्हणजे 2 डी लिहा. बरोबर आहे. 2 डी. ई किती वेळेस दिसतंय? ई इथं एक दिसतंय, ए इथं एक दिसतंय, म्हणजे 2 वेळेस ई लिहावं लागणार आहे. ई. एफ. एफ किती वेळेस आहे? एफ एक वेळेस आहे. एफ. जी एच आय. आय 2 वेळेस आहे. 3 वेळेस आय आहे. बरोबर आहे. 3 वेळेस आय आहे. मग 3 वेळेस आय लिहा. बरोबर आहे. 3 वेळेस आय लिहा. आय एफ. ई एफ जी एच आय. जे के एल एम एन. एन 2 वेळेस आहे. बरोबर आहे. एन 2 वेळेस आहे. एन. त्यानंतर एम एन ओ पी क्यू आर एस टी एक वेळेस आहे. त्यानंतर यू आहे. बरोबर आहे.
झालं. मग कुठलं अक्षर त्याच ठिकाणी अनचेंज राहत आहे, तर एकच अक्षर दिसतंय जे म्हणजे आय. एकच आन्सर आहे ते म्हणजे आय. आन्सर काय येईल? 1. चला, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. सुंदर प्रश्न होता. कशाचा? डायरेक्शन डिस्टन्सचा सुंदर प्रश्न, कन्फ्युजिंग प्रश्न. ज्यांनी ते लेफ्ट अँड राईटचे रूल पाठ केलेत ना, ज्यांना समजलेत ना, त्यांच्यासाठी होता. बरोबर. आणि प्लस ज्यांनी ते डायरेक्शन काढण्यासाठी शॉर्टकट वापरला ना, त्यांची माती झाली होती. कॉन्सेप्ट काय होता माहितीये का? आयोगाला व्यवस्थित खेळ समजलेला आहे. काय काय तुम्ही काय काय करतात याचा. बरोबर. बघा रे, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. पूर्वेकडे काही अंतर चालत गेली. बर. आता बघा, तुमचं कन्फ्युजन जिथं होतं तेच प्रश्न टाकायची सवय आयोगाची. त्यानंतर ती चालत जाते. त्यानंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री वळते. कुठं? डाव्या बाजूला. म्हणजे कुठं जाणार आहे? अँटी क्लॉकवाईज जाणार आहे. डाव्या बाजूला 90 डिग्री वळाली आहे. त्यानंतर ती अंतर किती चालते? 50 मीटर अंतर चालते. हे याला 50 मीटर कन्सिडर करू आपण. बरोबर. 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्री वळते. किती वळते? 135 डिग्री. आता इथं कन्फ्युजन होतं. उजव्या बाजूला 135 डिग्री वळणं. आता त्याला माहितीये, आयोगाला माहितीये की तुम्ही 135 डिग्री म्हणजे की या बाजूला वळणार. खूप लोक यावेळेस या बाजूला वळले होते. पण 135 डिग्री हे नाही, हे 45 डिग्री झालं. आपण याला प्रमाण वर चालली आहे ना रे, मग हे 0 डिग्री झालं. बरोबर आहे. हे 0 डिग्री झालं, हे 45 डिग्री झालं. इकडे गेलं तर 90 डिग्री झालं आणि इकडे गेले तर 135 डिग्री झालं. म्हणजे ती इकडे जाते. किती? 135 डिग्रीला. बरोबर. 135 डिग्रीला जाते. आता ते पण नाही विचारलं, 135 डिग्रीला कुठली दिशा आहे ते नाही विचारलं. चालू जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? म्हणजे आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे हे विचारलंय. या दिशेला काय म्हणतो रे आपण? या दिशेला आपण म्हणतो ईशान्य. आपण म्हणतो ईशान्य. काय म्हणतो? ईशान्य. क्लिअर आहे? नॉर्थ ईस्ट. चला मित्रांनो, सोडूया या पेपर मधलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल. शेवटचं का बरं? आणि तेवढंच सुंदर एक्झाम्पल. काय सुंदरता आहे? तर वेन डायग्राम मध्ये अशा गोष्टी विचारणं फार कमी झालंय आजकाल. म्हणजे थोडासा तार्किक प्रश्न होता. मग याला सोडवण्याचा करेक्ट तरीका काय? करेक्ट पॅटर्न काय? तर याला रिलेशन वाईज सोडवणं. पहिल्यांदा या 3 आकृत्यांमध्ये काय रिलेशन आहे हे आपण डिफाईन करून घेऊया. समजा या आकृतीचं नाव ए आहे, याचं बी आहे आणि याचं सी आहे. ए आणि बी मध्ये काय रिलेशन आहे? तर समचं रिलेशन आहे. बी आणि सी मध्ये समचं रिलेशन आहे आणि ए आणि सी मध्ये नोचं रिलेशन आहे. मग मला खालच्या गोष्टीतून अशा गोष्टी निवडायच्यात ज्यांच्यामध्ये या टाईपचे रिलेशन येईल. जर तुम्ही वेन डायग्राम शिकला असाल आणि या पद्धतीने शिकला असाल तर तुमचं चुकायची शक्यता काय असते? 0% असते. तर दोन्ही पद्धतीने आपण 0 to हिरो मध्ये प्रबोधन मध्ये काय करत असतो? शिकवत असतो. बघा रे, कॉन्सेप्ट काय होता? फार इझिएस्ट आणि मस्त कॉन्सेप्ट होता. बघा रे, इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये काही संबंध आहे का? नाही. नोचा संबंध आहे. कारण की वेन डायग्राम मध्ये 3 टाईपचे रिलेशन असतात. सम, नॉट ऑल. सम, नॉट ऑल. बरोबर आहे. मग यांच्यामध्ये नोचं रिलेशन आहे. नागरिक शास्त्र आणि भूगोल मध्ये नोचं रिलेशन आहे. मला 2 नो पाहिजेत का? नाही पाहिजेत. म्हणजे पहिला आन्सर नाहीये. मला भारत आणि आशिया यांच्यामध्ये ऑलचं रिलेशन आहे. मला ऑल वाला आन्सर पाहिजे का रे? कुठे? नाही. 2 सम आणि 1 नो पाहिजे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. कप आणि बशी मध्ये नोचं रिलेशन आहे. कप आणि चहा मध्ये नोचं रिलेशन आहे. सर, चहामध्ये कप असतो, कपामध्ये चहा असतो. ऑल चहा इन अ कप केटलीमध्ये पण असतो. मग बरोबर आहे. काही येत नाही. तो 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सिंपलची गोष्ट आहे. आता ते नो आहे. मग सिंपलचा आन्सर काय असेल? 3 असेल. पण याचा पण बघूया. काही फुले सुवासिक असू शकतात का रे? असू शकतात. बरोबर आहे. काही फुले सुवासिक असू शकतात. सुवासिक आणि पांढरा यांच्यामध्ये काही संबंध आहे का? नाही. पांढरं आणि सुवासिक, पांढरा हा रंग आहे आणि सुवासिक हा स्मेल आहे. म्हणजे यांच्यामध्ये नोचं रिलेशन आहे. फुले आणि पांढरा, पांढरी फुले, काही फुले पांढरी असू शकतात. समचं रिलेशन आहे. म्हणजे 2 सम आहे, 1 नो आहे. आन्सर काय आहे? 3 आहे. बरोबर आहे. याच टाईपचा पूर्ण पेपर होता. पेपर फार इंटरेस्टिंग होता. तुम्हाला पण सोडवायला खूप मजा आली असेल ज्यावेळेस तुम्ही सोडवला असेल. आणि प्रिव्हियस इयर सोडवल्याशिवाय आपल्याला येणारा पेपर काय ते कधीच कळत नाही. भेटूया अशाच पेपरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.